एक अप्रतिम भावनादायक कथा वॉटर बॉटल। अगदी शाळेत असल्यापासूनच मिताला नवीन वस्तूंचे फार आकर्षण होते। ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग, नवीन वॉटर बॉटल, नवीन टिफिन लागत असे। जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबांवर नाराज होत असे। आई विना पोर ती, त्यामुळे तिच्या बाबा तिचे सर्व हट्ट पुरवत असे। हो, मिताची आई ती 5 वर्षाची असताना कॅन्सर या आजाराने हे जग सोडून गेली। तिच्या बाबाला सगळ्या नातेवाईकांनी समजवले की तू दुसरे लग्न कर, मिता अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे। पण मिताच्या बाबाला हे मान्य नव्हते, त्यामुळे त्या दिवसापासून तोच मिताची आई आणि बाबा दोन्ही झाला होता। एकटी मुलगी असल्यामुळे मिता थोडी लाडावलेली होती, पण तरी तिच्या बाबाने तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता। आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्यामुळे नेहमीप्रमाणे मिताच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला। मिता हे पाहून खूप खुश झाली। तिला वॉटर बॉटल खूपच आवडली। काही दिवसातच ती तिची परफेक्ट बॉटल बनली। एके दिवशी काय झाले तर कॉलेजमधून घरी येताना एक गोष्ट घडली। मिता ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक 10-11 वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली। मळकट व फाटलेले फ्रॉक, तसेच कित्येक दिवस आंघोळ न केलेली, तसा तिचा चेहरा विस्कटलेला, पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेली केस, एकंदरीत तिचा पेहराव असा होता। तिच्या हातात कसली तरी पिशवी होती। तेवढ्यात ट्रेन आली। मिता ट्रेनमध्ये चढली, त्याबरोबर ती मुलगी देखील त्या ट्रेनमध्ये चढली। दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती। ती मुलगी क्लिप विक्रेती होती। ती ओढून तिची क्लिप विकण्याचे काम करत होती। एका बाईने तिच्याकडून काही क्लिप्स घेतले। ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर मितावर गेली। मिता तिच्या नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पित होती। कदाचित त्या मुलीच्या घशाला सुद्धा कोरड पडली होती। तिने लागलीच मिताकडे पाणी मागितले। मिताच्या वॉटर बॉटलमध्ये अजूनही बऱ्याचपैकी पाणी शिल्लक होते। मिताला काय करू हे सुचत नव्हते, पण तिला त्या लहान मुलीची दया पण आली। मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी तिची नवीन वॉटर बॉटल दिली। मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते काही जमत नव्हते। मग मिताने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले आणि ही बॉटल तूच ठेव, म्हणजे हवे तेव्हा तुला या बॉटलमध्ये पाणी भरता येईल व ते पिता देखील येईल, अशी मिता म्हणाली। ती मुलगी काहीतरी मोठं मिळाले ह्या आनंदाने खूप खुश झाली। मिताला थोडे वाईट नक्की वाटले, पण तरीही कोणाला तरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते। तिने घरी आल्यावर तिच्या बाबाला आज घडलेली सगळी हकीकत सांगितली। तिच्या बाबाला मिताचा खूप अभिमान वाटला। तसेच आई विना मुलगी वाढवून पण तिच्यावर योग्य संस्कार झाले याचे कौतुक वाटले। दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मिता कॉलेजला गेली, तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेनमध्ये होती। त्या मुलीने मिताकडे बघून स्माईल केले आणि तिच्या हातात पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकिट दिले व ती मुलगी म्हणाले, ताई, तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देऊन माझी ताण भागवली आणि ही इतकी महाग पाण्याची बॉटल ही दिली, पण मी ही बाटली फुकट कशी घेऊ, म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक छोटीशी भेट, प्लीज नाही म्हणू नका, असे म्हणून ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली। मिताने पाकिट उघडून पाहिले तर त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे 4 क्लिप्स होते। मिता मंद हसली आणि याच विचारात ती घरी आली आणि पाहते तर काय, तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल मितासाठी आणली होती।